तुम्हाला हे संकेत मिळाले तर समजा तुम्ही करोडपती होणार आहात. तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर हे संकेत मिळाले तर समजा तुम्ही करोडपती लवकरात लवकर होणार आहात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा त्याला सर्वत्र निराशा मिळते. पण असे म्हणतात की वेळ नेहमी एकसारखी नसते. ज्याप्रमाणे वाईट काळ असतो तसाच चांगला काळही येतो. मित्रांनो, श्रीमंत व्हावेसे कोणाला नाही वाटत. संपत्तीची देवी लक्ष्मीच्या कृपेनंच धनप्राप्ती होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार असे संकेत आहेत जे सूचित करतात की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तुम्हाला अफाट धनसंपत्ती प्राप्त होणार आहे. तुम्ही याला येणाऱ्या चांगल्या काळाचे संकेत म्हणू शकता. 1. जर एखाद्या दिवशी कोणत्या पक्षाने तुमच्यावर बीट केली असेल तर त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. हा तुमच्यासाठी चांगला संकेत असू शकतो. असा समज आहे की जर एखाद्या व्यक्तीवर पक्षाने बीट केली तर त्याचे गुड लक सुरू होते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी कुमारी मुलगी गुरुवारी पिवळे कपडे घातलेली दिसली तर समजून घ्या की भविष्यात आर्थिक लाभ लवकरात लवकर होणार आहे. 2. घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात झाडावर चिमणीचे, कबुतराचे किंवा इतर कोणत्याही पक्ष्याचे घरटे बांधणे हे देखील शुभ लक्षण आहे. परंतु जर तुम्ही ते झाड काही कारणाने कापले किंवा तोडले तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतो म्हणजे त्या व्यक्तीचे मन आनंदी होऊ लागते, कुटुंबात प्रेम वाढू लागते. जर रखडलेली कामे यशस्वी होऊ लागली आणि कामातील अडथळे दूर होऊ लागले तर समजावे की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरात वास करणार आहे. 3. जर काळ्या मुंग्या अचानक तुमच्या घरात येऊ लागल्या आणि तुम्हाला त्या काही खाताना दिसल्या तर तो तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकतो. तुम्हाला असे काही दिसले तर तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे. कासवाचे दर्शनही शुभ मानले जाते. भगवान विष्णूंनी कूर्मा अवतार घेतला होता. जर तुम्हाला नदी किंवा तलावात कुठेही कासव दिसले तर ते शुभ संकेतांचे लक्षण आहेत. 4. जर तुम्ही तुमच्या खिशात पैसे ठेवत असाल आणि ते अचानक खाली पडले तर ते शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला घोडा आपल्या दाताने शरीराच्या डाव्या बाजूला खाजवताना दिसला तर समजून जा की तुम्हाला लवकरात लवकर एखाद्या कोणत्याही कामात यश मिळणार आहे. आर्थिक व्यवहार करताना असे दिसणे फायदेशीर ठरते. 5. जर एखादी व्यक्ती काही महत्त्वाच्या कामासाठी निघाली असेल आणि वाटेत अचानक कुठेतरी मोर नाचताना दिसला तर तो शुभ शकुन आहे. जन्मकुंडलीनुसार ही घटना सूचित करते की व्यक्ती ज्या कामासाठी निघाली आहे त्यात यश मिळणार आहे. याशिवाय जर तुम्ही काही कामासाठी बाहेर गेलात आणि वाटेत कुठेतरी ऊस दिसला तर ते पैसे येण्याचे संकेत असतात. 6. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या दरम्यानच तुम्हाला साप आणि माकडे दिसली तर हे शुभ संकेतांचे लक्षण आहेत. तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकटे दूर होणार आहेत. तुमच्यासाठी पैसा येऊ शकतो. एवढेच नाही तर घरात वटवाघुळांचा बसेरा असेल तर ते देखील शुभ मानले जाते. जर तुम्हाला रात्री आकाशात तारा तोडताना दिसला तर लगेच तुमची इच्छा व्यक्त करा. मान्यतेनुसार ती इच्छा 30 दिवसात पूर्ण होऊ शकते. हे देखील शुभ संकेत आहेत. 7. घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्यांचे दर्शन सामान्य मानले जात नाही.
पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे. याशिवाय सकाळी घरापुढे कावळ्याचे ओरडणे हे तुमच्या घरी येऊन पाहुणे येणार असल्याचे संकेत आहेत. त्याचप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर कोकिळाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. 8. जर तुमच्या स्वप्नात कुंभार तुमच्याबरोबर घडा बनवत असेल तर याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वप्नात टक्कल पडलेला माणूस दिसला तर पैसे मिळण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय जर तुम्ही पैशाशी संबंधित काही कामांसाठी बाहेर जात असाल आणि कपडे घालताना तुमच्या खिशातून अचानक चिल्लर सुट्टे पैसे पडले तर याचा अर्थ तुम्हाला आर्थिक फायदा लवकरात लवकर होणार आहे. 9. ज्योतिषशास्त्र झाडूला खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते कधीही चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेने ठेवू नये आणि झाडूला कधीही लाथ मारू नये किंवा लाथ देऊ नये. शास्त्रात संध्याकाळी झाडू मारण्यासह मनाई आहे. तसेच जर तुम्ही घरातून बाहेर पडत असाल आणि तुम्हाला कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मीची कृपा वर्षाव होणार आहे. 10. असे मानले जाते की जर तुमच्या घरात पोपट अचानक उडून आला तर ते खूप शुभ संकेत आहेत. घरामध्ये किंवा गच्चीवर पोपटांचा किलबिलाट करणे किंवा पंख फडफडणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला कुत्रा तोंडात भाकरी किंवा शाकाहारी कोणतीही वस्तू चपाती भाकरी किंवा एखादी भाजी घेऊन घराबाहेर कुठेही दिसला तर ते तुमच्या श्रीमंत असण्याचे लक्षणे असू शकतात. 11. जर तुम्ही कोणाशी कोणताही पैशाचा व्यवहार करत असाल आणि व्यवहार करत असताना अचानक तुमच्या हातातून पैसे पडले तर ते शुभ संकेत दर्शवते. याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. सकाळी उठल्यावर एखादा भिकारी तुमच्या दारात आला तर तुम्ही दिलेले पैसे कर्ज केलेले न मागताही मिळणार आहेत हे समजून घ्यावे. त्यामुळे भिकाऱ्याला कधीही आपल्या दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. 12. स्वप्नात जर कोणी स्वतःला अर्धवट कपडे घातलेले आणि कपड्यांचे बटन लावताना पाहिले तर त्याला संपत्तीबरोबरच सन्मानही मिळतो. जर एखाद्याने स्वप्नात एखाद्याला चेक लिहून देताना पाहिलं तर त्याला वारसी हक्काचा पैसा मिळेल आणि त्याचा व्यवसायही वाढेल. एखाद्याने स्वप्नात शेतात पिकलेला गहू पाहिला तर तो लवकरात लवकर श्रीमंत होतो. स्वप्नात एखाद्याच्या उजव्या हाताला पांढरा साप चावला तर त्याला भरपूर धन मिळते. 13. कुठेतरी बाहेर जात असताना मुंगूस आपल्या रस्ता ओलांडताना दिसणे किंवा मुंगूस दिसणे हे सुद्धा शुभ संकेत आहेत. मुंगूस दिसणे हे आर्थिक लाभाचे रक्षण आहे. त्याचबरोबर जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मुंगूस पाहिला तर तुम्हाला गुप्तधन मिळण्याची शक्यता असते. दुसरीकडे शुक्रवारी कपिला गाय पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. असे झाल्यास अचानक कुठून तरी पैसा मिळण्याची शक्यता आहे असे समजावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.